कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती। 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल। अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीचीही हत्या केली। आरोपीच्या वकिलांसह आईवडिलांचा आरोप, तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्याने आत्महत्या केल्यानंही आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य। अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमान, मग करा कडेलोट। संजय राऊतांचं मोठं विधान। औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला। रायगडावर कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरूनही जोरदार टीका। अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेने रायगडावर आले होते। काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतायत। संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा। निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, शहांकडूनही सकारात्मक प्रतिसाद। रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना अमित शहांच्या रायगड भेटीचं निमंत्रणच नाही, तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजपचे असल्यानं निमंत्रण। संजय राऊतांची टीका। सरपंच संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण। शस्त्रपरीक्षण अहवालातून माहिती समोर। आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींनाही याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस। एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक। ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला।